जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. शब्दांच्या साम्राज्यात मराठी भाषेतील शब्दांच्या गमती जमती. अच्छा, हे असं आहे का? निघतो आम्ही आता. अच्छा, परिचयाची आहेत ना ही वाक्य. त्यातला अच्छा हा शब्द पहा. चिक्कार वापरतो तो आपण, पण आला कुठून हा शब्द? हिंदीत देखील हा शब्द पुष्कळ वापरतात. त्यामुळे अनेकांना वाटतं की हा शब्द हिंदीतून आला असावा, पण खरंच तसं आहे का? आज पाहू. हा आला संस्कृतातून. संस्कृतात अच्छ असा शब्द आहे. त्याचा अर्थ निर्मळ, शुद्ध, स्पष्ट असा काहीसा होतो. मराठीने त्याचा अच्छा केला आणि त्याचा अर्थही बदलला. संस्कृतातल्या अर्थाने तो मराठीत मुळीच वापरत नाहीत आपण. हा शब्द बऱ्याचदा निरोप घेताना वापरतात. त्यासाठी उदाहरणादाखल वरचं दुसरं वाक्य पहा आणि अनेकदा त्याचा वापर आश्चर्य व्यक्त करण्यासाठी करतात. उदाहरणादाखल वरचं पहिलं वाक्य पहा. पण मग त्याच्या मूळ संस्कृत अर्थाचं काय झालं? त्या अर्थाने देखील आपण तो वापरतो, पण थोड्या बदललेल्या रूपात. बदललेलं रूप कोणतं? स्वच्छ हे ते बदललेलं रूप. त्या अच्छच्या आधी सु हा उपसर्ग लावला की झाला स्वच्छ. सु अधिक अच्छ म्हणजे स्वच्छ, आणि स्वच्छचा अर्थ मात्र अच्छच्या मूळ संस्कृत अर्थाशी जवळीक दाखवणारा. काय धमाल आहे पहा. मूळ शब्दाला भलताच अर्थ चिकटला आणि बदललेल्या रूपाला मूळ अर्थ प्राप्त झाला. असो, लेखाचा शेवट लेखाच्या सुरुवातीच्याच वाक्याने करते. अच्छा, हे असं आहे का? निघतो आम्ही आता. अच्छा, या लेखाच्या लेखिका होत्या शब्दा प्रभू. याबरोबरच हा लेख येथे संपन्न होत आहे. हा लेख आपणास आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर 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 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ आपणाला वेळेवर प्राप्त होतील. जय लुई, जय जय लुई.